या आपण वचन वाचूया. हबक्कूक त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 17वं वचन. अंजिराचे झाड न फुलले, अंजिराचं झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. आमेन. अंजिराचं झाड न फुलले. अंजीर समृद्धीला दर्शवतं. परमेश्वराचा दास इथे म्हणत आहे, कोणीतरी आहे मधी या पटकन. ओके. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षाच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले. अंजीर, लक्ष द्या, अंजीर पुरुषाच्या धन आणि संपत्तीला दर्शवतं. द्राक्षवेलीस फळ न आले. बायबल मध्ये सांगतो तुझी पत्नी तुझ्या घरात द्राक्षवेली सारखी, म्हणजे पत्नीला फळ न आले, तिला बाळ नाही झालं. लक्ष देत आहे. जैतुनाचे उत्पन्न बुडाले. जैतून मुलांना दर्शवत. कोणाला दर्शवत? तुझ्या मेजावर तुझे मुलं जैतुना सारखे होतील, जैतुनाच्या रोपासारखे. इथे लिहिले जैतून बुडाले, म्हणजे मुलं पण वाया गेले. शेतात धान्य न पिकले, म्हणजे हाताच्या कामात करतोय पण यश नाही आलं. धान्य न पिकले, पेरलं होतं पण पिकलंच नाही. लक्ष देताय? येशूच्या नावात तुमचे आत्मिक कान उघडले जाओ, शारीरिक कान ह्या क्षणी बंद हो, बैरे हो. शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले. मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले. तुमच्या योजना, तुमचे अकाउंट बिकाउंट सगळे बुडाले, म्हणजे जवळजवळ सगळंच संपलं. गोठ्यातील गुरेढोरे उरली नाही, नातेवाईक उरले, कोणी साथ दिली नाही, तरी मी, व्हेरी इम्पॉर्टंट, तरी मी माझ्या परमेश्वराच्या ठाई हर्ष करेन. हालेलुया, हालेलुया. मला तारण देणाऱ्या देवाच्या ठाई मी उल्हास करीन. सगळं संपलं तरी. आजकाल विश्वास कसा आहे? आरोग्य मिळण्यासाठी आम्ही देवाकडे येतो, आमची गरिबी दूर व्हावी, फायनान्स स्ट्रॉंग व्हावा म्हणून आम्ही देवाकडे येतो. देवाकडे या, पण त्या सगळ्या गोष्टी डोक्यात घेऊन नका येऊ. देवाकडे या तर तो माझा तारणारा, तो माझा उल्हास, तो माझा आनंद म्हणून या. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या मागे येतील. हालेलुया, हालेलुया. लोकांची परिस्थिती काय? बरं केलं तर देव खरा. आधी देव खरा आहे ह्याच्यावर विश्वास ठेवा. बरं हो नाही हो, तुमचं आणि देवाचं नातं पहिले मजबूत करा. हालेलुया. खूप लोक प्रभू पासून मागे निघून जातात, कारण ते आशा घेऊन येता. काय आशा घेऊन येता? मी बरा होईल, मी असं करीन. पण परमेश्वर कधी कधी संयम ठेवतो त्यांच्या बाबतीत. त्यांना पारखण्याचा प्रयत्न करतो की बघू अजून हा टिकून राहत आहे का, अजून ही माझ्यामध्ये टिकून राहत आहे का, हीच माझ्यावर, ह्याच माझ्यावर खरं प्रेम आहे का, हा फक्त आशीर्वाद घेण्यासाठी माझ्याकडे आला आहे. हालेलुया. कळते तुम्हाला? पण तुमचं आणि माझं प्रेम हा काय म्हणत आहे परमेश्वराचा सेवक? देवा सगळं काढून घे माझ्याकडनं, कारण माझा आनंद मुळात तूच आहेस. हे जर तुम्ही ठरवलं ना तुमच्या जीवनामध्ये, हालेलुया. परमेश्वर इतका कठोर नाही की तुमच्या जीवनात तो काम नाही करणार.
आज प्रत्येक परमेश्वराचे मोठे मोठे सेवक असो किंवा प्रभूत स्थिर राहिलेले लोक असो, बऱ्याच गोष्टी परमेश्वराकडे ते आशा ठेवून आहेत अजूनही आणि पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून याचा अर्थ असा नाही की त्यांनी देवाला सोडलं. ही पिढी काय राहील? ही पिढी सोडणारी पिढी आहे. धरून ठेवणारे खूप कमी लोक आहेत. बिलकुल राहणारे खूप कमी लोक भेटतील तुम्हाला. स्वार्थी लोक मिळतील. देवा तू काम केला तर तू माझा देव, तू नाही केलास तर मी माझा प्रयत्न करील. आणि ते लोक स्वतःचा देव बनून बसतात. हो की नाही? काय होणार आहे येणाऱ्या याच्यामध्ये? धीर लोकांचे कमी राहतील. त्यांच्यामध्ये संयम जास्त राहणार नाही. पूर्वी शेतीचा नियम कसा असायचा? 4 महिने पिकांना वेळ तेवढा द्यावाच लागायचा. आता अशा शेत्या काढतील की 1 महिन्यात तुम्हाला पीक मिळतील. बघा, हे प्रॉफिटिकली आणि हे होईल. मी काही कुठे शिकून नाही आलेले, देवाचा आत्मा चालवतोय. हालेलुया. काय होतील? अशा टेक्नॉलॉजीज निघतील. तुम्ही बघता 2 मिनिट में दाल मखनी तयार असे पॅकेट्स लावलेले असतात. खरी जर दाल मखनी खायची आहे तर तिला कम से कम तुम्हाला 1 ते 1.5 तास लागतो. हो की नाही? पण त्यांनी 2 मिनिटात तयार केली. का? त्यांना माहिती माणसांमध्ये संयम उरला नाही. हालेलुया. लोकांना कळालंय लोकांच्या गरजा. शैतानाला कळालंय लोकांना काय हवंय. आज मी ह्या महिन्यात दशमांश टाकला, मला 2 दिवसात प्रभू उत्तर द्यायलाच पाहिजे तू. मग तू सौदेबाजी करतो देवाबरोबर. तुझं प्रेम नाही. सौदाबाजी. मी असं केलं. हे दिवस पाहण्याआधी 9 वर्ष गुडघ्यावर येऊन रात्र रात्र प्रार्थना केली. 9 years. असं नाही की हे अचानक घडलं, हे डोळ्यासमोर होतं आणि ह्याच्यासाठी प्रेयर्स करण्यात आल्या. घोषणा करायची, मुखातनं मी बोलायची. हालेलुया. तुम्हाला कळतंय का किती सुंदर वचन आहे? आज लोक म्हणतात बरं का नाही होते, बरं का नाही होते माझा आजार, बरं का नाही होते, अजून का नाही होते. देव तुला पारखतोय. देव तुझ्यात खरोखर किती प्रेम आहे ना त्याच्याबद्दल ते बघतोय. काही लोक जर आणि तर देवापुढे ठेवतात. काय म्हणतात? प्रभूनी हे केलं तर मी हे करेन. मी म्हणते आधी तुम्ही करा, देवाला त्याचं काम करू द्या. तुमचं प्रेम जाहीर करा पहिले. तुम्ही किती देवावर प्रेम करताय? परमेश्वर करणारच, त्याचा स्वभावच आहे, चांगलंच करणार आहे तो. आपलं काम, आपलं प्रेम दाखवा. तुमचं प्रेम तुम्ही खरोखर त्याच्यावर प्रेम करता का? हालेलुया. धन्य आहे ते लोक ज्यांनी त्याच्यावर न बघता विश्वास ठेवला. धन्य आहे ते लोक ज्यांनी येशूला न बघता विश्वास. आता तुम्ही म्हणशाल मला तू पहिले दर्शन दे तरच मी तुझ्यावर विश्वास ठेवील. मला दर्शन दे देवा. म्हणजे तुमची इच्छा आहे की पांढरा जगा घालून कोणीतरी असा एवढा मोठा माणूस तुमच्या समोर उभा राहावा आणि मग तुम्ही त्याला येशू मानशाल? हालेलुया. प्रत्येकाने दर्शन मागितले देवाकडे. मला माझ्याशी बोलणार ना देव, माझ्याशी बोलू द्या. प्रभू माझ्याशी बोल. हे असंच आहे का? मलाच दर्शन दे. अशा लोकांनी नेहमी सावध राहायचंय जे देवाकडे पुन्हा पुन्हा तू आहेस की नाही त्याच्या अस्तित्वाची मागणी करताय. देव थट्टे सोडवला जात नाही. तुमचं प्रेम असू द्या देवावर. हालेलुया. एक झाड तुम्ही विकत आणता प्रियांनो, त्याला फळ लागलेलं नाहीये. तो आंब्याचं झाड छोटस तुम्ही घेऊन येता, तुमच्या दारापुढे लावता, रोज पाणी घालताय. कशा अपेक्षेने? एक ना एक दिवस हे फळ घेऊन येईल. का आधी फळ असतं मग तुम्ही त्याला विकत घेता? तुम्ही त्याला किती काळजी करता, त्याला प्रेम देता, त्याला पाणी घालता.
तसाच तुमचा विश्वास आहे. आत्ताच कर, आत्ताच कर, आत्ताच कर प्रभू नाही. विश्वास ठेवला पाहिजे की मी ज्या झाडाला पाणी घालत आहे ते मला फळ देईलच. मी ज्या देवावर विश्वास ठेवलाय तो माझ्या दुःखाचं निवारण करीलच. तो माझं हृदय बदललच. तो माझ्या परिस्थितींना बदललच. देव परिस्थिती बदलणाराच परमेश्वर आहे. पवित्र शास्त्रामध्ये असा एकही व्यक्ती नाही ज्याची परिस्थिती देवाने बदलली नाही. एस्तेर राणी होण्याआधी अनाथ होती. हालेलुया. लिहिले ती अनाथ होती, तिला आई वडील नव्हते. मोर्दकैने तिला आपली करून घेतली, तिला दत्तक घेतली. मोर्दकै यहुदी होता. मोर्दकै येशूचं प्रतीक आहे. तुम्ही आणि मी जगामध्ये येशू शिवाय अनाथ असे होतो. हालेलुया. शैतानाने आपल्याला सगळं काय असून अनाथ केलंय तुम्हाला माहितीये. तो सगळं देईल, तुम्हाला हवं ते देईल, पण तो तारण देऊ शकत नाही. खरा वारिसदार हक्क तो तुम्हाला कधीच देऊ शकत नाही. एस्तेर काय होती प्रियांनो? अनाथ. तिला आई वडील नव्हते. विचार करा, ज्या लहान मुलीला आई वडील नाहीत, तिची जीवन कशी राहील? एक मुलगी लिहिले एस्तेर दिसायला खूप सुंदर पण होती. आणि जिला आई वडील नाहीये, लहान आहे ती, अनाथ झाली, मेले तिचे आई वडील. तिला कोणीच नाही. तिला जेवण आईकडे मागता येत नाहीये. तिला काही खाऊ वाटलं, जसं ग्रेसला खाऊ वाटतं, मम्मा हे बनव, मम्मा ते बनव, तसं एस्तेरच्या जीवनात नाहीये. कोणी नाही उरलं तिला सांगायला, तसं बोलायला. तिला कुशीत घ्यायला तिची आई नाही. तिच्या डोक्यावर तिचा बापाचा हात नाही. अशा मुलीला मोर्दकैने आपली मुलगी करून घेतलं. मोर्दकै हा विश्वासणारा होता. काय होता? विश्वासणारा, देवाचं भय बाळगणारा होता. त्याने तिची वाढ तशीच केली आणि त्याने तिला मग सर्व मुलींसाठी राजा मुली निवडणार होता. म्हणून मोर्दकै त्या महलाचा पहरेकरी होता. म्हणून त्यांना कळालं, तर त्यांनी एस्तेरला सुद्धा तिथंच ठेवलं राजासाठी. कशासाठी? राजासाठी. पण मोर्दकै विश्वासणारा होता. त्याने एस्तेरला प्रार्थना करायला शिकवलं. त्याने एस्तेरला कसे उपवास करायचे शिकवलं. त्याने एस्तेरला शिकवलं आपला परमेश्वर कोण आहे. तिने विचार केला, जर परमेश्वर एवढा चांगला आहे तर मग मी अनाथ का आहे? माझे आई वडील का घेतले त्यांनी माझ्याकडनं? पण तिने त्याच्यावर प्रेम केलं. एस्तेरनी देवावर प्रेम केलं. आपण आज काय आहे काय नाही ह्याचा अंदाज लावून देवावर प्रेम करतो. एस्तेरनी मोर्दकैच्या आज्ञेत राहिली. ती मोर्दकै जसं सांगायचा तसं ती करायची. असंच बायबल मध्ये लिहिलंय. घरी जाऊन वाचा, मग तुम्हाला एक एक शब्द इतका छान समजेल. हालेलुया. आणि 6 महिने ती राजाच्या दरबारात राहिली. राजासाठी तिला तयार केलं जात होतं. राणी म्हणून नाही. राजा अनेक स्त्रिया ठेवायचा पूर्वीच्या काळी. आणि मोर्दकै पहरेदार असल्यामुळे त्याला पण त्याची मुलगी तिथं ठेवावं लागली. तो रोज तिला कुंभनात न पाहायचा. काय करते माझी मुलगी? तो तिच्यासाठी प्रार्थना करायचा. त्याने एस्तेरला पण शिकवलं असेल, एस्तेर प्रार्थना करणं सोडू नको. देवाला हाक मारणं सोडू नको. आज जरी तू त्याच्या ताब्यात आहेस, आज जरी तुला ओढून नेलंय. तिने हा नाही विचार केला, मग का बरं प्रभूंनी माझ्या जीवनामध्ये असं केलं. मोर्दकैने हा नाही विचार केला, मी का बरं राखणदार आहे आणि तो राजा आहे. त्यांचं खरं प्रेम होतं देवावर. कळतंय तुम्हाला? खरं प्रेम. आणि जेव्हा एस्तेरला तयार करून राजा पुढे आणण्यात आलं, इतर अनेक स्त्रिया होत्या, त्यांना पण राजा पुढे आणण्यात आलं.
पण जेव्हा एस्तेर आली, तिच्यावरचं तेज काहीतरी वेगळंच होतं. जेव्हा एस्तेर राणी राजाच्या दरबारात आली, तेव्हा ती एकटी नाही तर स्वर्गदूतांची फौज तिच्या बरोबर आली होती. कारण ती काय करणारी होती? त्याच्यावर प्रेम करणारी होती. तिच्या जीवनात कसं होतं? एक तर ती अनाथ, दत्तक, पण राजा तिच्यावर कसा प्रसन्न झाला? कारण ती ह्या राजाला प्रसन्न नव्हती करत, तिच्या डोक्यात तो राजा होता, स्वर्गातला राजा. आणि मोर्दकैने तिला सांगितलं, तू सांगू नको की आपण कोणत्या देवाची उपासना करतो, तू गपचूप राहा बर का. ती गपचूप गेली, पण मनुष्य आणि परमेश्वराचा अनुग्रह तुला प्राप्त होईल. एस्तेरवरती कृपादान आलं. राजा तिचं रूप पाहून प्रसन्न झाला आणि तिला राणी बनवलं. एस्तेर ही एकमेव त्या सगळ्या मुलींमध्ये, त्या मुली कशा आपापल्या धुंदीत, ओ राजा मला कसं प्रसन्न करील, मी हेच करील तेच करील. पण एस्तेर, मला असं वाटतं तिची ती ब्युटी ट्रीटमेंट चालू असताना ती खूप स्तुती आणि आराधना करत असेल. कारण लिहिलंय ती आत्मिक होती, तिला माहिती होतं कसे उपवास करायचे, तिला माहिती होतं देवाला कशी हाक मारायची. देवाला तिला प्रसन्न करता येत होतं, तिला देवाला प्रसन्न करता येत होतं. आमेन. एक अनाथ मुलगी राणी झाली. तीच राणी झाली याच्या मागे देवाची एक मोठी योजना होती. कट कारस्थान करून यहुदी लोकांना मारून टाकण्याचा विचार त्या राज्यातल्या लोकांनी केला. पण देवाने हिला राणी ठेवलं होतं. हिला गुप्त रीतीने माहिती होतं कशा प्रार्थना करायच्या. हिने सांगितलं होतं. मोर्दकैला ती बोलली, मोर्दकै हे तर आपल्या राज्याविषयी करत आहेत. मोर्दकै म्हटला, एस्तेर आता वेळ आली आहे तुझ्या येशूसाठी उभं राहायची. तो तिला काय बोलला? एस्तेर, त्यांनी बघा परका असून त्याने तिला कसं तयार केलं होतं की एस्तेर आता वेळ आली आहे तुझ्या लोकांसाठी उभं राहायची. ह्याच्यासाठीच देवाने तुला राणी केलं असेल. ती म्हटली, हो हो पप्पा, मी तयार आहे. एस्तेर, तू त्या राजाची आता राणी आहेस, तू काहीतरी कर. मग त्या राणीने काय हुकूम सोडला? सगळ्या यहुदी लोकांनी 3 दिवस 3 रात्र उपवास करा, मी पण करील आणि मी राजाशी बोलायला जाईल. बघा देवाची योजना. एक अनाथ मुलगी आज अख्ख्या यहुदी लोकांसाठी किती मोठं आशीर्वादाचं कारण झाले. मग देव परिस्थिती बदलत नाही का? देव परिस्थिती बदलत नाही का? पण त्या दुःखाच्या काळात संयम धरणं आणि त्याच्यावर निस्वार्थी प्रेम करणं ही गोष्टच वेगळी आहे. हालेलुया, हालेलुया. तो मोर्दकै येशू आहे. ती एस्तेर तुम्ही आणि मी आहे. तुम्ही आणि मी अनेक क्षेत्रात अनाथ असतो आणि येशू मार्गदर्शन घेऊन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये एक मोर्दकै बनून येतो. कोण आहे तुमचा मोर्दकै? येशू. कोण आहे तुम्हाला मार्गदर्शन करणारा? येशू. कशासाठी? वेळ येते तेव्हा तुम्ही प्रभूसाठी उभे राहिले पाहिजे. आणि आजही तिचं नाव इतिहासामध्ये, नुसतं बायबलमध्ये नाही तर जगाच्या इतिहासात एस्तेरचं नाव आहे की कसं तिने यहुदी लोकांना राजाच्या क्रोधापासून वाचवलं, त्या कट कारस्थानापासून वाचवलं. हालेलुया. काही चांगलं असो नसो, देवावर प्रेम करायला शिका. कुढत बसू नका, कुरकुर करत बसू नका. प्रभू एवढे वर्ष झाले मी अजून प्रार्थना प्रार्थना प्रार्थना, तरी माझ्यात का बरं बदल नाही, माझ्या परिवारात बदल नाही. खरं प्रेम कशाची कमी आहे? प्रेम. स्वार्थी प्रेम सोडून द्या. खरं प्रेम करायला शिका. खरं प्रेम पाहत नाही समोरून काय मिळतंय का नाही मिळतंय, तो देत असतो. तो काही कारण नाहीये तरी प्रार्थनेला बसणं म्हणजे खरं प्रेम.
काही कारण नाहीये पण तरी उपवास करणं. काही लोक अडचण आली, त्रास आला, संकट आली, मग 3 दिवस 3 रात्र उपवास. देवाच्या प्रेमात कधी केले का हो उपवास? आज का उपवास धरलाय? आज माझं बँकेचं काम आहे ना, ते झालं पाहिजे असं मी देवाला बोलले. आज का उपवास केला? माझ्या जीवनात असं काम झालं पाहिजे. कधीतरी असा उपवास करा ना. आज का उपवास केला? असंच मला हेच सांगायचंय देवाला की मला हे अन्नापेक्षा तू प्रिय आहेस. कम ऑन चर्च. पुन्हा एकदा वाचूया ते वचन. हबक्कूक 3. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातले कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली. तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. आमेन. किती सुंदर वचन आहे. हे असतं प्रेम. सगळं असल्यावर प्रेम करणं सगळ्यांना जमल. तुमच्याकडे काय होतं का देवाला द्यायला? काय आहे का? बोला जरा जोरात. तुमच्याकडे अजूनही काय आहे का देवाला द्यायला? तरी स्वर्ग सोडून मनुष्य रूप धारण करून या पृथ्वीवर तुमच्या आणि माझ्यासाठी राहिला तो येशू. तुम्ही आणि मी नरकाच्या आगेत जाऊ नये म्हणून स्वतःवर सर्व पापाचं ओझं वाहून क्रूसावर गेला तो येशू. ती खरी प्रीती. ज्याने क्रूसाची कथा तुच्छ लेखली. म्हणजे काय? मी थोडी सांगितलं होतं देवाला क्रूसावर मरायला. मी काय पाप केलं? लिहिलं आईच्या उदरात असतापासून मुळात गर्भधारणच पापापासून झालंय. कोणीच शुद्ध आणि पवित्र नाही. कळतंय का? ज्याचा कान आहे त्यांनी त्याचा वापर करावा. तुमचं प्रेम स्वार्थी बनू देऊ नका. ज्याला येशू कळाला ना त्याला प्रेम कळालं. काय? ज्याला येशू कळाला. एक दिवसाची ड्युटी सोडून आपल्याला येता येत नाही प्रभूकडे. अख्खा सिंहासन सोडून तुमच्या माझ्यासाठी आला तो येशू. आणि ते प्रेम का बरं आला? एक हाक मारा. तुम्ही किती व्याकुळ असता, तुम्ही किती ढसाढसा रडता, पण जेव्हा तुम्हाला येशूची ती छोटी वाणी येते ना, काळजी करू नको, मग तुम्ही मोठ्या मोठ्या गोष्टीला लढायला तयार होता. कारण ती वाणी खोटी नसती, ती खरी वाणी असती. किती जणांनी त्याचा अनुभव घेतला आहे. ते प्रेम. येशूने कधीच आपल्याकडे काहीच मागितलं नाही. कधीच नाही. पास्टर मी लय पापी, मी लय घाणेरडा. बसलाय ना तू इथं येऊन. भरपूर आहे देवाला. प्रयत्न तर करत आहे तू. थोडी जाणीव आहे ना तुमच्यात देवाची. डोंट वरी. एक दिवस असा येईल की येशूशिवाय तुमचा दिवस उगणार नाही, संपणारही नाही. हालेलुया. तरी तो तुमच्यात आहेच. त्याने असं नाही बोलला मी चांगल्यांमध्ये वस्ती करील, मी वाईटांना फेकून देईल. ते कधी फेकून देईल? ज्यांनी ग्रहणच नाही केलं ते दुसरीकडे जाते. पण ज्यांनी ग्रहण केलंय, ज्यांना कळतंय मी चुकतोय, ज्यांना कळतंय मी पडलोय प्रभू मध्ये, पण तरी तू टिकाव धरण्याचा प्रयत्न करतोय, तू निसरड्या जागेवर जरी उभा आहेस ना, तरी येशू तुला तिथून बाहेर काढेल. तू फक्त टिकून राहा. तू काय कर? टिकून राहा. तुला ह्याची जाणीव असू दे की उद्धार एकच आहे, त्याच्याशिवाय दुसरा उद्धार नाही. दर मी 7 वेळा पडेल पण पुन्हा उठून उभा राहील.
7 वेळा पडला तरी तुमचं काम काय? त्या पडलेल्या परिस्थितीत देवाला हाक मारणं. हालेलुया. असं प्रेम करा की त्या प्रेमात खरं प्रेम असलं पाहिजे. अलिशिबा जखऱ्या आयुष्यभर लिहिलंय, नित्य नियमाने त्यांच्या सगळ्या आत्मिक विधी करत होते. अलिशिबा वांज असताना पण त्यांनी देवाला सोडलं नाही. जखऱ्या आयुष्यभर देवाच्या मंदिरात धूपस्थान जाळत होता, पण त्यांनी देवाला सोडलं नाही की का तुम्हाला अजून लेकरं दिले नाही. खरं प्रेम ते असतं. प्रभू हेच नाही झालं, प्रभू ते नाही झालं, अजून 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 किती वेळा प्रभू. नाही, अशी कोणतीही उत्तम गोष्ट तो तुझ्यापासून राखून ठेवणार नाही असं पवित्र शास्त्रात लिहिलंय. हालेलुया, हालेलुया. हेजेकिएल त्याचा 37. मला एक फोन आला, एका मीटिंग ठेवायची होती आणि त्यांनी विचारलं, पास्टर वचनामध्ये अन्य भाषा बोलतात का? आशिषला म्हटलं मीटिंग कॅन्सल, मीटिंग घ्यायची नाही. ही बोलली पाहिजे की नाही? हा, हालेलुया, प्रेज गॉड. तुम्ही माझ्यासारखेच आहात. परमेश्वराचा वरद हस्त मजवर आला. मला परमेश्वराच्या आत्म्याची स्फूर्ती होऊन त्याने उचलले व खोऱ्यात नेऊन ठेवले. तेथे अस्थिच अस्थी होत्या. त्याने मला त्यामधून चोहोकडून फिरवले. तो पहा, त्या खोऱ्याच्या जमिनीवर पुष्कळ अस्थी होत्या, त्या अति शुष्क होत्या. मग तो मला म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी सजीव होतील काय? मी म्हणालो, प्रभू परमेश्वरा, हे तुलाच ठाऊक. तेव्हा तो मला म्हणाला, या अस्थीविषयी संदेश देऊन त्यास मन, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका. प्रभू परमेश्वरा या अस्थीस म्हणतो, पहा, मी तुम्हा श्वास घालतो म्हणजे तुम्ही सजीव व्हाल. मी तुम्हाला स्नायू लावीन, तुम्हावर मांस चढवीन, तुम्हा त्वचेने आच्छादीन, तुम्हात श्वास घालीन म्हणजे तुम्ही सजीव व्हाल आणि तुम्हा समजेल की मी परमेश्वर आहे. आमेन. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा, भूकंप होऊन अस्थीला अस्थी लागून जडल्या. मग मी पाहिले, तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे, मानव पुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चोहो दिशांनी ये व या वदलेल्या फुंकर घाल म्हणजे ते सजीव होतील. मला आज्ञा झाल्याप्रमाणे मी संदेश दिला. तेव्हा त्यात श्वास येऊन ते सजीव झाले व अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. तेव्हा तो म्हणाला, मानव पुत्रा, या अस्थी म्हणजे सारे इस्रायल घराणे होय. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साफ उच्छेद झाला आहे. म्हणून संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो, पहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हास आपल्या कबरातून बाहेर काढून इस्रायल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हास बाहेर काढीन. तेव्हा तुम्हाला समजेल की मी परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. सगळीकडे अस्तीच अस्थी पडल्या होत्या. काय पडल्या होत्या? परमेश्वराचा दास हेजेकिएल याला परमेश्वराने सांगितलं, अस्तीच अस्थी पडल्या आहेत, हाडच हाड पडली आहेत. कशाला मांस नाही, कशात जीव नाही, हाडच हाड. मग परमेश्वराने विचारला, तुला काय वाटतं माझ्या प्रिय दासा, यांचं काही होऊ शकतं का? तो बोलला, मला नाही माहित, तुला ठाऊक. काही क्षेत्रात तुम्हाला माहित नाही पण देवाला माहित आहे. हालेलुया. पुढे तो काय म्हणतो?
मी तुला सांगतो, ह्यांना संदेश दे. काय दे? संदेश दे. आणि मग त्यांनी संदेश दिला. तो बोलला, मी शिकवल हे तुम्हाला. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनो पहा, आशेला जागा नसली तरी पण मी करायला तयार आहे. किती लोकांच्या आशा संपल्यात, किती लोकांनी आशा सोडून दिल्या, किती लोकांचं आत्मिक जीवन त्या हाडांसारखं झालंय, याचा जीवच उरला नाही. अगदी तुम्ही पापात आता तर तुम्ही लोळायलाच लागलेत. पहिले चालत होते, मग तुम्ही बसले, आता तुम्ही लोळायला लागलेत. पण अजूनही काय आशा आहे? जर संदेश देशील, म्हणजे जर इथून येणारी वाणी तू ग्रहण करशील, हा संदेश, देवाचं वचन पुन्हा एकदा तुझ्या हृदयात तू त्याला जागा देशील, तर प्रभू म्हणतो, मी कबरा उघडेल. मी डायरेक्ट काय म्हणतोय? कबराच उघडेल. कबरेला काही आशा आहे का? पण जिथं देवाचा संदेश जाईल, प्रभू म्हणतो, मी अजूनही काम करू शकतो. जिथं आशा नाही, मी तिथे अजूनही काय करू शकतो? पुन्हा वाचूया. मानव पुत्रा, ह्या अस्थी म्हणजे सारे इस्रायलाचे घराणे हो. ह्या अस्थी म्हणजे हे लोक आहेत ज्यांच्यात आता कोणती आशा उरली नाहीये. पण त्यांना सांग, जर आज तुम्ही माझ्या वचनावर विश्वास ठेवणार, तर मी तुमच्या मेलेल्या कबरा पण उठून त्यांना उघडं करेल. तुमच्या आत्मिक हाडांना मी पुन्हा मांस आणि श्वास देईल, जर त्यांनी माझ्यावर संदेश ठेवला, त्या संदेशावर विश्वास ठेवला तर. हालेलुया. देवाचं वचन तुम्हाला नवीन जीवन देतं, पण त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज लोकांनी आत्मिक कानं काय केले? बंद. इथून आदळून निघून जात. फोनवर तुम्हाला मोह आवडता येत नाहीये. तुम्ही ज्याच्यात पडले तो मोह तुम्हाला आता आवरण असं झालाय. काय? वचनाची कमी झाली. समोरून येणारं वचन तुम्ही पायदळी तुडवताय. म्हणून तर बायबल मध्ये सांगलं, डुकरा पुढे मोती टाकू नको. डुकराला मोती कळतो का? डुक्कर हा घाणेरडा स्वभाव आहे. डुकराला किती आंघोळ घाला, आणा एक डुकरीन, मी तिला आंघोळ घालते चांगला माझा 2000चा शॅम्पू लावून, आणि तिला सांगते खूप महागडा शॅम्पू आहे. परत घाणीत जाऊ नको. शेवटी ते डुक्कर ते लोळणारच. आज खूप लोक देवाचं वचन ऐकताय, पण स्वभाव डुकराप्रमाणे घेऊन फिरताय. बाहेर गेल्यावर त्यांना चिखल दिसतो आणि लोळायचं मन करतं. काय? संदेश स्वीकारत नाही. देवाकडनं आलेली वाणी ते स्वीकारत नाही. प्रभू म्हटला, माझा मुख प्रकाश मी तुझ्यावर टाकेल. दिवस आणि रात्र त्या फोनचा फ्लॅशलाईट तुमच्या डोळ्यावर असतो, तोंडावर असतो. हालेलुया. त्यांना संदेश दे. देवाचं वचन. आज तुम्ही किती मेलेले आहेत, हाडं पडलेत, अस्त्या झाल्यात तुमच्या, तरी परमेश्वर म्हणतो, अजूनही आशेला जागा आहे. वचन ऐकलं तर मी तुझी मेलेली कबर पण उघडील. एवढं जिवंत आणि महान वचन आहे त्याचं. येणाऱ्या दिवसात लोक आरोग्य, मला बरं नाही, मला हे नाही ते नाही, वचन ऐकायला गर्दी करतील. मी सांगते येशूच्या नावात, नाशिकचं स्टेशन आहे रेल्वे स्टेशन, भीड होईल, संजीवनाच्या सभा होतील, लोक
ट्रेन मधून बसेस मधून फक्त संदेश ऐकायला येतील. या नाशिकची स्थिती अशी होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये. बॅरिकेड्स लागतील, फक्त संजीवन, वचनाचं संजीवन येईल आणि ते वचन त्या अस्थींना जाग करेल. माझा देव खोटा परमेश्वर नाहीये, तो खरा परमेश्वर आहे. म्हणतो तू बोल, मी अस्त्यांमध्ये मी मांस चढवील, माझा आत्मा त्यांच्यात होतील. आज कसली गरज आहे तुम्हाला? तुम्हाला वाटतं आज मला बाळाची गरज आहे, तुम्हाला वाटतं आज मला कामाची गरज आहे, आज मला कर्जात न सुटण्याची गरज आहे, घराची गरज आहे. नाही, तुम्हाला आज वचनाची गरज आहे, ते संदेशाची गरज आहे. प्रभू काय बोलला? फक्त संदेश दे, मी माझा आत्मा त्यांच्यात होतील. आज संदेश नम्रपणे ग्रहण करण्याची गरज आहे. वचन देहधारी झाला आणि या पृथ्वीवर आला येशू. जगाने त्याला ओळखलं नाही, पण आज जे त्याला ओळखतील, आज जे त्याची वाणी ऐकतील, त्यांचं तारण होईल. हालेलुया. कसली गरज आहे आज तुम्हाला? वचनाची, देवाच्या आत्म्याची. खरं प्रेम वचनाला ग्रहण करेल. मी तुम्हाला सांगते, जीवनात अस्त्या पडल्या असतील ना, लोक तुमच्या परिस्थितीला बघून हसत असतील ना, तरी पण जर वचन तुमच्याकडे आहे, तुमचं जीवन तसंच राहणार नाही. हो, अनाथ मुलगी राणी झाली, शेतात सारवा उचलायला गेलेली, त्या शेताची मालकीन ती रूत झाली. बापाचं सगळं भवितव्य सोडून, देवाचाच आवाज ऐकून अब्राहमाने सगळं सोडून परक्या ठिकाणी जाऊन देवाचीच फक्त वेदी बांधली. अब्राहमाने कधीच घर बांधलं नाही. तरी आज जेवढे तारे दिसता तेवढी त्याची संतती देवाने करून ठेवली. काय बोलला परमेश्वर अब्राहमाला? अब्राहमा, बापाचं हाय ते सगळं सोडून मी सांगतो तिकडे जा. त्याने तो पाऊल उचलला. सगळं असताना देवाच्या आवाजावर अब्राहमाने काय केलं? परक्या देशात जाऊन तंबू बांधून तिथे राहिला. वांझ बायको घेऊन गेला, पण त्याच्याबरोबर देव होता. आणि त्याला एकच अभिवचन दिलं, अब्राहमा, मी तुला तुझा नीच पुत्र देईल, आकाशाच्या तारांगणा एवढी मी तुझी संतती करीन. कसं करशील प्रभू, काय करशील प्रभू नाही विचारलं. त्याचं प्रेम होतं देवावर. तू कर, नाही तर नको करू देवा, मी तुझा आहे आणि तू माझा आहे. हा विश्वास, देवाचा आवाज, देवाचं वचन जर आज तुमच्या बरोबर आहे, काय नाही येते न बघता आज देवाचं वचन तुमच्यामध्ये आहे, येणारे दिवस तुमचे राहतील. परमेश्वराचं वचन जिथं आहे त्या हड्ड्या हड्ड्या नाही राहत. काय झालं त्यांना? त्या हड्ड्यांना मांस आला. देवाने त्याचा प्राण त्याच्यात फुकला. त्या पडलेल्या हड्ड्या, त्या अस्त्या, एक सैन्यात त्याचं रूपांतर झालं. किती महान आहे परमेश्वर आणि त्याचं वचन. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरं होईल. त्याने तुमच्यावर प्रेम केलं निस्वार्थी आणि आजही करतो. यशया म्हटला, देवा एवढा घाणेरडा मळलेले कपडे माझे. प्रभू बोलतो, माझ्या दासा, तुझे पाप लाखेसारखे लाल असले तरी मी ते शुभ्र करू शकतो. माझ्याकडे ये, माझ्याकडे ये. मी तुझ्या सगळ्या चुकांनीशी तुला एक्सेप्ट करीन. कारण माझ्यामध्ये ती हिम्मत आहे, माझ्यात ते सामर्थ्य आहे की मी तुझे मळलेले वस्त्र पुन्हा शुभ्र करीन. मग तो म्हणतो, देवा, इर्मया म्हणतो, प्रभू मी तर लहान बाळक आहे, मी काय बोलू? तो म्हणतो, नाही, मी तुझ्यात आहे, आता तू मोठा आहेस. यशया म्हणतो, देवा,
मी अशुद्ध होटांचा आहे. प्रभू म्हणतो अशुद्ध होटांचा आहे, त्याच्यासाठी पण माझ्याकडे एक उपाय आहे. त्याने वेदीवरचा जळता कोळसा, पवित्र धुपावरचा जळता कोळसा त्याच्या होटाला लावला आणि त्याला शुद्ध करून टाकला. आणि जा आणि प्रचार कर, जा आणि संदेश दे. तुमच्या सगळ्या काय कमी असो, जग नाकाराल पण स्वर्गातील देव तुम्हाला नाकारणार नाही. जग तुमचा नाकार करेल पण स्वर्गातील देव नाकारत नाही. फक्त वचन, त्या वचनाचे भुकेले व्हा, त्याच्या प्रेमाचे भुकेले व्हा. ताटामध्ये घास भरच पोळी आहे, पोट भरणार नाही तरी म्हणा मी या भाकरीने नव्हे तर देवाच्या वचनाने जिवंत राहील. हे प्रेम, हे प्रेम. काय झालं, गाडी बिघडली, पेट्रोल नाहीये तुमच्या गाडीमध्ये आणि तुम्हाला आज चर्चला जायचं. निघ पायी पायी निघ, शेवटच्या आशीर्वादाच्या वेळी ये, पण ये आणि प्रेम, देवाला तुझं प्रेम दाखव की मी तुझ्यावर प्रेम करतो. रडत बसू नको, कारण देत बसू नका देवाला. बंद करा आता ते सगळं. तुमचं प्रेम, खरं प्रेम, तुम्ही देवावर प्रेम करू शकता कारण तुमचा देव याचं नावच प्रेम आहे आणि तुम्ही त्याचे लेकरं आहात. सुवेळी यावेळी परमेश्वरासाठी तयार राहा. तुमच्या द्राक्षाला फळं आले नाही तरी चालतील, तुमच्या अंजिराला फळं आले नाही तरी चालतील, तुमचं जैतुनाचं पीक नाश झालं तरी चालेल, तुमच्या नद्यांना पाणी आलं नाही तरी चालेल, पण मी माझ्या देवाच्या ठाई उल्हास करेल असं तुमचं हृदय तुम्ही तयार करा. तुमचा आनंद, तुमची समृद्धी किंवा तुमचे लेकरं किंवा तुमचं घराणं नाही पाहिजे. तुमचा आनंद तुमचा स्वर्गातील देव पाहिजे. त्याच्या ठाईच तुम्हाला शांती आली पाहिजे. हे आहे खरं प्रेम. तुम्ही आजही प्रभू येशूला काही देऊ शकत नाही तरी तो तुमच्यावर प्रेम करतो. हालेलुया. तुमचं आणि देवाचं नातं तयार करा. काही भेटो ना भेटो,